जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय 18 अमरापूर महिमान द्विज दैन्य हरणनाम। श्रीराम समर्थ। तर पहा, इथे आपण सद्गुरु चरित्र म्हणजेच गुरुचरित्रामधला 18वा अध्याय हा पाहणार आहोत, श्रवण करणार आहोत। तर ह्या अध्यायामध्ये जी सद्गुरूंचा महिमा इथे वर्णन केलेला आहे तो आज आपण इथे बघतोय, पाहणार आहोत। तर त्याचं आपण नक्की त्या समर्थाच्या आज्ञेने, समर्थाच्या कृपेने आपण श्रवण करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारस अमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा। श्री सद्गुरु चरित्र कामधेनु ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकवया। म्हणजे पहा, इथेही आता कथा सांगितलेली आहे सद्गुरु चरित्रामधली। तर इथे सद्गुरु चरित्राला कामधेनू म्हणून म्हटलं गेलेलं आहे। तर का? कारण कामधेनू अशी असते जी आपण तिच्या समोर जी इच्छा, जी अपेक्षा, जी काही आपली मनोकामना असते ती मागतो, ती पूर्ण करते, एवढी शक्ती त्या कामधेनूमध्ये असते। आणि आज आपल्या इथे या गुरुचरित्राला कामधेनू म्हटलं गेलेलं आहे, कारण हे कथा किंवा ह्या चरित्र पारायण केल्यानंतर जे आपल्याला हवंय, इच्छित फळ देण्याची शक्ती या गुरुचरित्रामध्ये इथे आहे, म्हणून ह्याला कामधेनू असं म्हटलं जातं। आणि ह्या कामधेनूला वंदन करून, समर्थांचं स्मरण करून आपण हा अध्याय पाहणार आहोत। तर श्री सद्गुरु चरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मन, म्हणजे तृप्त होत नाही। हे सद्गुरु चरित्र कितीही वेळा ऐकलं किंवा ह्यातलं कथा, ह्यातलं पारायण कितीही वेळा केलं तरी आपलं मन हे तृप्त होत नाही। त्याचं जे काही आपलं जे काही अंतःकरण आहे, त्याच्या इच्छा ज्या आहेत त्या अंतःकरणातल्या इच्छा ह्या आपल्या पूर्ण करून देतं। त्यामुळे ते ऐकत राहावं असं वाटतं। ह्याचं काय आहे? हे अमृत आहे, कथामृत ऐकावया। तर हे कथामृत ऐकावयासाठी आपण इथे आहोत, उपस्थित आहोत। आपण हे श्रवण करण्यासाठी सज्ज आहोत। ध्यान लागले श्री सद्गुरुचरणी, तृप्त नव्हे अंतःकरणी, कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा। म्हणजे जे काही ध्यान, सद्गुरु चरणाचं जे ध्यान लागलेलं आहे आणि अंतःकरण त्यामुळे आपलं जे काही तृप्त झालेलं आहे, ही संजीवन म्हणून जे काम करत आहे, हे सद्गुरु चरित्र संजीवनीचं काम करत आहे असं इथे म्हटलेलं आहे। येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तयवेळी। म्हणजे इथे यायला किंवा इथे भक्ताला हे जे काही चरणाला वंदन करून इथे आपण आलेलो आहोत। आणि इथे जी काही कृपा आहे ती इथे सांगितली गेलेली आहे, जी इथे कृपा दाखवली आहे समर्थांची, जे प्रचिती आहे ती आपण इथे बघणार आहोत। शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगत असे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते। तर हे सगळं पाहून सिद्ध काय झालेले आहेत, त्यांना संतोष वाटलेला आहे आणि त्यांनी विस्तारून आपल्याला हे जे सारामृत आहे ते इथे सांगितलेलं आहे। ऐक शिष्या शिखामणी, तर हे शिष्या, श्रेष्ठ शिष्या असं म्हटलेलं आहे इथे। ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री सद्गुरुचरणी तल्लीन झाली परीसा। तर इथे काय म्हटलेलं आहे की तुझी जी काही भक्ती आहे त्या शिष्याला म्हटलेलं आहे की तुझी जी भक्ती आहे ती काय झालेली आहे, ती धन्य झालेली आहे। तुम्ही एवढी अपार भक्ती केलेली आहे सद्गुरूंची की धन्य झालेली आहे आणि ती सद्गुरुचरणी पोचलेली आहे। त्यामुळे सद्गुरुचरणी ती तल्लीन अशा अवस्थेमध्ये आहे। तुझा करिता आम्हासी चेतन झाले परियेसी, श्री सद्गुरु चरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारी। म्हणजे तुझ्यासाठी काय झालं, समर्थ म्हणतायत की तुझ्याकरिता आम्हासी चेतन झाले परियेसी, म्हणजे मला काय झाली आहे, चेतना मिळाली आहे नवीन
इतकी तू भक्ती केली आहेस असं समर्थांचं इथे म्हणणं आहे. समर्थ असं सांगतायत की इतकी तुझी भक्ती श्रेष्ठ झालेली आहे की या भक्तीमध्ये मी तल्लीन झालो आहे आणि त्याच्यामुळे मी इथे चेतनेत उतरलेलो आहे आणि मला स्फूर्ती आलेली आहे. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेना एका एकचित्ते. म्हणून मागच्या वेळेचा जो भिल्लवाडीचा स्थान महिमा होता जो चरित्रामध्ये या दिलेला आहे, तो जो महिमा आहे तो जो काही सांगितलेला आहे तो झालेला आहे आणि आता पुढचं चरित्र आहे ते आपण श्रवण करणार आहोत. क्वचित काळ तयस्थानी श्री सद्गुरू होते गौपेनी प्रकट जाहले म्हणून पुढे निघाले परियेसा. म्हणजे थोड्या वेळासाठी सद्गुरू कसे होते, औदुंबर क्षेत्रामध्ये त्या स्थानामध्ये गौप्य रूपे म्हणजे गुप्तपणे राहत होते, अप्रकट स्थितीमध्ये होते आणि म्हणून ते आता पुढे निघालेले आहेत. त्यांच्या यात्रेत त्या प्रवासात ते पुढे गेलेले आहेत. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री सद्गुरू आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. सद्गुरू कुठे आलेत आता, तर दक्षिण वाराणसी म्हणजे जे आपण दक्षिण काशी म्हणतो त्या ठिकाणी सद्गुरू आलेले आहेत. आणि कशासाठी, तर भक्तांचा अनुग्रह म्हणजे भक्तांचं तिथे मागणं आहे म्हणून तिथे सद्गुरू उपस्थित झालेले आहेत. तर नेहमी आपणही बघा, जर आपण स्मरण केलं तर तिथे सद्गुरू त्या ठिकाणी हजर होतात, ही आपली प्रचिती आहे. त्याप्रमाणे त्या भक्तांसाठी सद्गुरू तिथे पोहोचलेले आहेत. पुढे कृष्णा तटाकांत श्री सद्गुरू तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. म्हणजे तिथे ते सद्गुरू किती वर्ष राहिलेले आहेत, 12 वर्ष तिथे त्यांनी त्या तीर्थाला तिथे पावन करण्यासाठी समर्थ तिथे राहिलेले आहेत आणि त्यांचा महिमा तिथे दाखवलेला आहे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थथोर म्हणून राहिले परियेसा. तर ते तीर्थ कसं होतं, मनोहर होतं, त्यामुळेच काशी क्षेत्र होतं तिथे, म्हणून त्या तीर्थामध्ये समर्थ तिथे सद्गुरू तिथे राहिलेले आहेत. कुरवपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम परियेसा. तर तिथे त्या क्षेत्राच्या तिथे कुरवपूर असं गाव आहे, त्या क्षेत्राचं कुरुक्षेत्र आहे तिथे आणि पंचगंगेचा संगम होतो अशा ठिकाणी समर्थ तिथे राहिलेले आहेत. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले सद्गुरू. कारण काय आहे हो, तिथे जितकं कुरुक्षेत्रावर पुण्य आहे तसं त्या ठिकाणी त्या क्षेत्राला समर्थांच्यामुळे त्यांच्या महिमेमुळे तिथे ते पुण्य पावन असं झालेलं आहे. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहे तिथोर सांगेना एका एकचित्ते. तर तिथे पंचगंगेचा काय होतोय, तिथे पंचगंगेचं तीर आहे कारण तिथे 5 प्रकारच्या गंगा तिथे एकत्र होतात. त्यामुळे तिथे ते पुराणांमध्येही काय आहे, तिथे अधिक महत्त्व त्या क्षेत्राला आहे. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. तर तिथे ह्या ज्या नद्या आहेत त्या 5 नद्यांचा संगम तिथे आहे. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी आणि सरस्वती ह्या 5 नद्यांचा तिथे संगम झालेला आहे आणि हा खूप मोठा संगम आहे असल्यामुळे त्याची विख्यात ख्याती आहे आपल्या पुराणांमध्ये असं समर्थ म्हणतायत. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयागाहून असे चांगा संगम स्थान मनोहर. असं ते मनोहर म्हणजे मनाला भावणारं असं ते स्थान आहे. अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. त्या ठिकाणी त्या गावाचं नाम अमरापूर असं ग्राम आहे, जे गाव आहे त्याचं ते नाव आहे. त्या प्रयाग संगमावर म्हणजे त्या पंचगंगा नदींच्या संगमावर तिथे ते गाव वसलेलं आहे. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकोळी. म्हणजे तिथे कोणता देव, तिथे त्या औदुंबर क्षेत्राजवळ कोणता देव आहे, तर अमरेश्वरू असं जे देवाचं नाव आहे तिथे त्या संगमापाशी आहे. जैशी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. म्हणजे वाराणसीची जे काशी क्षेत्र आहे, गंगा नदीच्या तीरावर जे काशी क्षेत्र आहे त्याप्रमाणे ह्या पंचनद्यांच्या तीरावरचं हे क्षेत्र आहे. अमरापूर गावाच्या इथे अमरेश्वरू असं तिथे स्थान समर्थाने त्यांचा महिमा त्या अमरेश्वरू म्हणून प्रकट केलेला आहे. अमरेश्वर सन्निधासी आहे ती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. म्हणजे त्या
स्थानावर काय झालेलं आहे, तर जी काही 64 योगिनी आहेत, म्हणजे ज्या जलदेवता आहेत 64, त्या शक्तितीर्थ त्यांनी तिथे प्रकट केलेले आहेत. अशा त्या अमरेश्वर तीर्थाला, तिथे त्या शक्तीला असं तिथे प्रख्याती झालेली आहे. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय विश्वनाथ तेक्षी जाणा. म्हणजे त्या क्षेत्राला काय झालेलं आहे, तेथे ज्या लिंगाला म्हणजे वंदन केलं तर काय होत आहे, अमर होत आहे नर, म्हणजे इतके तिथे पुण्य पावन असं ते क्षेत्र आहे. प्रयागी करिता माघस्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहुन ऐक स्थाने पर्येसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. म्हणजे तिथे अमरेश्वर असं जे काही समर्थांनी इथे त्यांची जी लीला दाखवलेली आहे, त्यांचं ते परब्रह्म म्हणून तिथे त्या स्थानावर वास, म्हणजे तिथे ते राहिलेले आहेत. या कारणे ती स्थानी कोटी तीर्थ असे निगुणी, वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. म्हणजे असं तिथे त्या स्थानाचं महत्त्व इथे समर्थांनी दाखवलेलं आहे. तर वाहे गंगा दक्षिणी म्हणजे कृष्णा नदी तिथून वाहत आहे, त्यामुळे तिथे ते महत्त्व, स्थानाचं महत्त्व समर्थांनी इथे दाखवलंय. अमित तीर्थ तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्णा तटाकांत. म्हणजे जागृत असं अष्टतीर्थ तिथे आहे त्या कृष्णा तटावर. उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा पश्चिममुखा, शुक्लतीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पाप दूर. म्हणजे तिथे काय होतंय, तर ब्रह्महत्येचं पापही त्या तीर्थामध्ये आंघोळ केल्यानंतर दूर होतंय असं ते तीर्थ आहे. औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थ पर्येसी, एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. म्हणजे काय हो, तर एकेका धनुष्याच्या अंतराने जे काही तिथे तीर्थ अशी 3 वसलेली आहेत असं समर्थ तिथे म्हणतायत. पापविनाशी काम्यतीर्थ, तिसरे सिद्ध वरदतीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. म्हणजे त्याच्या तिथे जवळच पापविनाशी, काम्यतीर्थ आणि वरदतीर्थ असे 3 तीर्थ आहेत असं समर्थ सांगतात. त्या अमरेश्वरा जवळ असं ते भूमंडळ इतकं प्रसिद्ध आहे. पुढे संगम षटकुळांत, प्रयागतीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ पर्येसा. अशी बरेच तीर्थ तिथे लाभलेली आहेत त्या अमरेश्वरा जवळ. तीर्थे असती अपरांपर, सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद सद्गुरू राहिले तेथे द्वादशात. म्हणजे इतके सगळे तीर्थ तिथे आजूबाजूला आहेत, त्या संगमावर आहेत, म्हणून तिथे सद्गुरू किती वर्ष राहिले, तर 12 वर्ष तिथे त्यांनी वास्तव्य केलेले आहे आपली. तर त्यांनी 12 वर्ष तिथे त्या तीर्थाचा महिमा तिथे केलेला आहे. कृष्णा वेणी नदी दोन्ही, पंचगंगा मिळवणी, सप्तनदी संगम सगुणी, काय सांगू महिमा त्याची. म्हणजे तिथे आणखीनही सप्तनदींचाही तिथे, म्हणजे पंचगंगा तर होत्याच, आणखीन 2 नद्यांचाही संगम तिथे आहे. ब्रह्महत्यादी महापातके, जळवणी जाती स्नाने एके, ऐसे सिद्धस्थान निके, सकळाभिष्ट होयतई. म्हणजे ब्रह्महत्येचं जे पाप असतं ते पापही तिथे जळून जातं, इतकं पुण्य पावन असं ते तीर्थ आहे. काय सांगू त्याची महिमा, आणिक द्यावया नाही उपमा, दर्शन मात्रे होई काम्या, स्नान फळ काय वर्णू. म्हणजे नुसत्या दर्शनानेही समर्थांच्या तिथली कामना पूर्ण होते असं ते स्नानाने फळ मिळते तिथे असं समर्थ म्हणतात. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू, गौप्य होणे अगोचरू, राहिले श्री सद्गुरू तयास्थानी. म्हणजे त्या औदुंबरात समर्थांनी वास्तव्य केलेलं आहे ते कल्पतरू म्हणून तिथे ओळखलं जात आहे, कारण तिथल्या कामना मनोकामना सगळ्या तिथे पूर्ण होतात. अशा तिथे समर्थांनी तिथे राहून त्या क्षेत्राचा महिमा सांगितलेला आहे. भक्त जनतारणार्थ होणार असे तीर्थख्यात, राहिले तिथे श्री सद्गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले जाणा. म्हणजे भक्तांचा उद्धार करण्यासाठी, भक्तांना तारण्यासाठी तिथे ते राहिले आणि ती तीर्थाची ख्याती झालेली आहे.
त्यामुळे तिथे ते प्रकट झाले आणि त्या औदुंबरापाशी समर्थ राहिलेत. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री सद्गुरु परियेसा. आणि पुढे वर्तमानामध्ये भिक्षा करता ते प्रत्येक दिवशी त्या अमरापूर गावामध्ये भिक्षेसाठी जात असत आणि त्या प्रत्येक दिवशी श्री सद्गुरु पुढे पुढे जात असत आणि अमरापूर गावामध्ये ते भिक्षा घेऊन ते आपली पुढे वाटचाल करत असत. तया ग्रामीत विजयक असे वेदाभ्यक त्याची भार्या पतिसेवक प्रतिवता शृणोपणे. ते तिथे त्या ग्रामामध्ये ते भिक्षा घेत असताना तिथे एक वेदाभ्यासक होते. म्हणजे कसे वेदाभ्यासक म्हणजे ज्यांना वेदांचं सगळं ज्ञान आहे असे ते अभ्यासक तिथे होते. आणि त्यांची जी पत्नी होती, भार्या होती, ती पतिसेवक होती, पतिव्रता अशी त्यांची पत्नी होती. तिथे समर्थ तिथे भिक्षेसाठी गेलेले होते. सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. म्हणजे ती कशी होती तर सात्विक होती वृत्तीने. तो ब्राह्मणही कसा होता, सात्विक होता. आणि शुक्ल भिक्षा म्हणजे काय करत होती, ब्राह्मणांकडून फक्त कोरडी भिक्षा घेऊन काय करत ते उदरनिर्वाह करत असत फक्त ब्राह्मणांकडून. असं तिथे सात्विक वृत्तीने सर्व चालू होतं. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. म्हणजे पहा, त्या विप्राच्या त्या घरात त्यांच्या घराच्या समोर एक वेल झालेली होती एक वेल होती आणि त्या वेलीला घेवड्याची वेल होती ती. आणि त्या वेलीला खूप ती उंच गेलेली होती आणि खूप साऱ्या त्याला शेंगा लागलेल्या होत्या. आणि त्या शेंगा विकून ते काय करत असत, त्यांची उदरनिर्वाह करत असत. त्या दोघे जण त्याच्यावरच आपला पुढे मतितार्थ चालवत असत. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसी तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे. म्हणजे त्या दिवशी त्यांना त्या ब्राह्मणाला काही खावयास भिक्षेमध्ये काही मिळालं नसल्यास त्या शेंगावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. असं तिथे सर्व चालू होतं. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याची कारणे उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. म्हणजे तो ब्राह्मण जरा त्याच्याकडे काहीही नसलं तरी पण तो काय करायचा तर अतिथीला पूजा करत असत. त्याच्याकडे बाकी धन दौलत असं काही नव्हतं. त्याच्यामुळे तो त्याच्यावरच तो बाहेरची भिक्षा असं काही तो घेत नसत. त्यामुळे जे काही असेल तो स्वतःच्या भिक्षेवरच आणि त्या शेंगांवर त्याचा उदरनिर्वाह होत होता. वर्तता श्री सद्गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. आणि तर असं असताना श्री सद्गुरु एके दिवशी काय झालं, त्या विप्राच्या त्याच्या घरामध्ये गेले भिक्षेसाठी. आणि तिथे जाऊन त्याने भिक्षेसाठी म्हणून गेले. तर पुढे पाहूया. भक्तिपूर्वक श्री सद्गुरुसी पूजा करी तो षोडसी घेवडे शेंगा बोवसी केली होती पत्र शाखा. म्हणजे त्यांनी केलेलं काय हो तर त्यांच्याकडे त्यांनी ब्राह्मणाला म्हणजे श्री समर्थांना त्यांनी नेलेलं असताना त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली. आणि त्यांनी काय दिलं तर त्यांच्याकडे जे होतं म्हणजे त्या घेवड्याच्या शेंगा त्यांनी त्यांच्या पुढे दिलेल्या पवित्र अशा त्यांनी त्यांच्या झोळीमध्ये त्या शेंगा दिलेल्या होत्या. भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती श्री सद्गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी. आणि तुझे असं ते भिक्षेसाठी घेऊन गेलेल्या ब्राह्मणाला समर्थाने आशीर्वाद दिलाय की तुझं आता काय होणार आहे, दरिद्र दूर होणार आहे. ती शेंगा त्यांनी त्यांच्या समर्थांच्या झोळीमध्ये टाकून तुझं दरिद्र गेलेलं आहे असं समर्थाने त्यांना काय दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. तया विप्रांचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले. आणि त्या विप्राच्या घरामध्ये जो काही तो वेल होता, घेवड्या ह्या शेंगाचा वेल होता, तो कसा झालेला होता, उंच आणि खूप खूप म्हणजे त्याने वेढा घेतलेला होता अंगणाला, इतका बहरलेला वेल होता. तया वेलाचे झाडमुळ श्री सद्गुरु मूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी. आणि जाता जाता समर्थाने काय केलेला असेल तर तो वेल आहे, मुद्दामून तो वेल आहे तो समर्थाने काय केला हो, त्याचा वेल तो छाटलेला आहे. तो वेल मुद्दाम त्यांनी समर्थाने तो वेल तोडलेला आहे. विप्रवनिता तैवेगी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहू दैव बळी कैसे अदृष्ट आपुले. तर
तो वेल छाटल्यानंतर त्यांना प्रचंड दुःख झालं. त्यांच्या पत्नीला आणि मुलाबाळांना प्रचंड दुःख झालेलं, कारण त्या वेलीवर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. त्यामुळे त्यांना काही कळलं नाही की समर्थांनी हा आपल्या उदरनिर्वाहाचं जे स्रोत होतं ते का असं त्यांच्यावर ते छाटलेलं आहे ते त्यांना काही कळलं नाही आणि ते तिथून निघून गेले. त्यांना त्यांचं हे काय प्रारब्ध आपल्या नशिबी आलं असं त्या स्वतःच्या प्रारब्धाला दोष देत शोक करत बसले होते. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी, आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकून दिला भूमीवरी. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना आपण ब्राह्मण भोजनासाठी बोलवलेलं असताना, भिक्षेसाठी बोलवलेलं असताना त्यांनी आपल्यावर अशी उपद्रवी का केली आणि आपल्या तोंडचा घास असा का काढून टाकलेला आहे हे त्यांना काही कळत नव्हतं. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. आणि ती नारी म्हणजे त्यांची पत्नी होती, तिला खूप दुःख झालं आणि त्यांनी काय केलं, तिचा पतीवर काय केला, रागवलेली आहे ती की तुम्ही असं का त्यांना घेऊन आलात आणि हे आपल्या सोबत असं घडलं, तुम्ही आणलत म्हणून. म्हणजे त्या पतीवरती खूप रागवलेली आहे, कारण ती देहबुद्धी आहे. तिचा संसार चालवण्यासाठी जे काही करायचं आहे ते ती करत होती आणि त्यामुळे तिने त्या पतीवर राग काढला आणि पती प्रारब्ध आहे असं म्हणून त्यांनी जे काही पुढे चाललंय ते चालून दिलेलं आहे. म्हणे श्रेयसी तयवेळी जे जे होणार जयाकाळी, निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्व जाणं. त्या पतीचं काय म्हणणं होतं, ते कसे होते, ते स्थिर होते आणि त्या स्थिरतेमध्ये त्यांचा विश्वास होता सद्गुरुचरणी. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की समर्थ किंवा ईश्वर परब्रह्म जे काही करत आहे ते उत्तम करत आहे, त्याच्यामुळे जे होणार आहे ते होणारच आहे. अशा विश्वासाच्या बळावर, समर्थांच्या विश्वासावर त्यांनी जे काही चाललंय ते होऊ दे असं म्हणत त्यांनी ते जय सद्गुरू म्हणत पुढे गेलेले आहेत. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण, पिपिला कादी स्थूळ जीवन समस्त आहार पुरविते. म्हणजे ते काय म्हणताय, त्यांचं असं म्हणणं आहे की तेच त्यांचा जन्म आहे, मृत्यूही त्यांचाच आहे, उदरनिर्वाह करणं ही त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे जे काही चालू आहे म्हणजे लहान मुंगीपासून ते मोठ्या प्राण्यापर्यंत सर्व जीवांना 2 वेळचं अन्न पुरवणं हे त्या समर्थाची कृपा आहे, त्या परब्रह्माचं काम आहे, ते तो करणार आहे. असं ना तसं त्या प्रकारे ह्या विश्वासावर त्यांनी हे जे काही चाललंय त्याच्या बाबतीत त्यांनी जय सद्गुरू म्हणत त्यांनी हे मान्य केलेलं आहे. आयुरत्न प्रयचित्त ऐसे बोले वेदश्रुती, पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरी. म्हणजे ज्यांनी निर्माण केलेलं आहे तोच संहार करता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ज्या 84 लक्ष जे जीव आहेत त्यांचा उदरनिर्वाहाचं काम हे त्याच्या चरणी आहे. त्याच्यामुळे तो जो काय करेल ते चुकीचं नक्कीच नसेल अशा विश्वासावर तो पुढे चाललेला आहे. रंकरायासी एकदृष्टी करुनी पोषितो हे सर्वसृष्टी, आपुले आर्जव बरवे वोखटी तैसी फळ आपणासी. त्यांचं म्हणणं बघा, त्यांनी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे की प्रथम जो काही आहार निर्माण केलेला आहे त्या जीवाची उत्पत्ती होण्याआधी त्यांनी आहार निर्माण केलेला आहे आणि मग त्या जीवाची उत्पत्ती केलेली आहे. त्यामुळे आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला नक्कीच मिळेल. हे आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी कर्म होतं आणि त्या कर्माप्रमाणे आपल्याला हे दिवस, हे फळ आपल्याला मिळत आहेत असं त्यांनी मान्य केले आणि ते पुढे गेलेले आहेत. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणं, आपले आपणीच भोगणे पुढल्यावरी काय बोलो. म्हणजे त्यांना बोलून काय उपयोग आहे, हे आपलं पूर्वसंचित आहे आणि त्यामुळे आपलं हे चांगलं आणि वाईट हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. अशा कांक्षेने ते पुढे त्यांची चाल पुढे पुण्य पापाचा जो काही हिशोब आहे तो तसा होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपले दैवस तावणे पुढल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले त्याची भक्षिले कवणावरी बोल सांगे. म्हणजे जे काही आपल्या नशिबात आहे ते आपल्या संचिताप्रमाणे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बोल ठेविती यतीश्वरासी आपले अर्जव न विचारिती, ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी. म्हणजे तिचं म्हणणं होतं त्यांच्या पत्नीचं की त्यांनी आपल्या तोंडचा घास काढलेला आहे, त्याच्यामुळे आपण हे तुम्ही काय म्हणताय असं ती पतीला म्हणत आहे आपल्या की
हे असं जे काही घडले आहे ते आपला ह्याच्यात खूप मोठा आपल्या तोंडातला घास त्यांनी हिरावून घेतलेला आहे. तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेसी, नेले आमुचे दरिद्र दोषी, तोची तारेला आमुचे. त्या ब्राह्मणाचं असं म्हणणं आहे की ते जे का आले, ते ब्राह्मण आले आपल्याकडे, ते भिक्षेसाठी आले आणि त्यांनी आपलं दरिद्र जे काही आहे ते घेतलेलं आहे, दरिद्र दोष नष्ट केलेला आहेत आणि त्यांनी हे केलं तर तोच ह्यातून आपल्याला मार्ग दाखवणार आहे असं समर्थांवर विश्वास ठेवलेला आहे. येणे परी स्त्रियेसी, संभाषी विप्रपरियेसी, काळोनी वेल शाखेसी, टाकीता झाला गंगेत. म्हणून त्यांनी काय केलं, समजावलं, त्यांनी त्यांच्या पत्नीला समजावलेला आणि तो जो वेल होता तो गंगेत टाकावयास म्हणजे कृष्णेत नदीत त्या टाकावयास नेलेला आहे. कारण तिथे सगळ्या त्या शाखा वेलीच्या पडलेल्या पसरलेल्या होत्या म्हणून ते गेले नदीमध्ये टाकावयास. तया वेलाचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी, काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तयावेळी. आणि त्या वेलाचं जे काही मूळ होतं ते खणायला लागले, कारण म्हटलं हे बाकीचा वेल जर गेलेला आहे त्याचं मूळ ठेवून तरी काय होणार, म्हणून ते मूळ खणावयास गेलेले आहेत. काढिता वेल मुळासी, लाधला कुंभ निधानेसी, आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरात आणि. समर्थांच्या कृपेने बघा, समर्थाने त्यांचं दरिद्र जे काही होतं ते नष्ट केलेलं आहे. समर्थांना माहीत आहे जो मूळ काढता काढता त्यांना तिथे धनाचा कुंभ लागलेला आहे आणि तो धनाचा कुंभ घेऊन ते घरामध्ये गेलेले आहेत. इतका मोठं दरिद्र होतं ते त्यांचं समर्थाने नाहीसं केलेलं आहे. म्हणती नवल काय वर्तवे, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून या वेला छेदले, निधान लादले आम्हासी. म्हणजे आता त्या पत्नीला कळलेलं आहे की जे कोणी ईश्वर आलेले होते ते आपल्यावर प्रसन्न झाले आणि म्हणून त्यांनी हा वेल छेदला, जेणेकरून आपल्याला ह्या कुंभाची प्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. हे तेव्हा कळलं जेव्हा आपल्याला प्राप्ती झालेली आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्यावर विश्वास असणं, त्या समर्थाच्या कार्यावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. आणि समर्थ तिथे त्या ब्राह्मणाचं म्हणणं तर तो नुसता नर नाही तर तो ईश्वर होता आणि त्याच्यामुळे आपल्याला काय झालं, आपलं दैन्य दुःख नष्ट झालेलं आहे. आपले खायचे प्यायचे ही हाल होते ते आपले आता हाल जाणार आहेत. त्याच्या दर्शनाला जाऊया असं ते ठरवतात. जाऊनी संगमाश्री सद्गुरूसी, पूजा करीते बहुवसी, वृत्तांती सांगती तयासी, तये वेळी परेसा. आणि त्या संगमाजवळ, त्या अमरजा संगमाजवळ तिथे जाऊन समर्थांचं त्यांनी काय घेतलेलं आहे, इथे दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना सगळा वृत्तांत सांगितलेला आहे. श्री सद्गुरू म्हणती तयेसी, तुम्हा न सांगणे कवणासी, प्रकट करी आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. तर ते समर्थ काय म्हणतात त्यांना की तुम्ही का मला सांगताय की हे सगळं म्हणजे माझी जी काही प्रसिद्धी आहे ती जे काही आहे ते तुमच्या घरी जी काही लक्ष्मी तुमच्या घरी नव्हती हे मला माहीत होतं, म्हणून हा सगळा प्रकार झालेला आहे. ऐसे परी त्या द्विजासी, सांगे श्री सद्गुरू पर्येसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल. आणि पहा तिथे त्या संगमाजवळ जाऊन समर्थाने त्यांना असा आशीर्वाद दिलेला आहे की तुमच्या घरी काय राहिलो, अखंड लक्ष्मी तुमच्या घरी राहील, पुत्र पौत्री नांदेल असा त्या ब्राह्मणाला, त्या ब्राह्मण स्त्रीला आणि त्या ब्राह्मणाला असा आशीर्वाद दिलेला आहे समर्थाने. आणि त्यांचं अष्टविश्व जे दारिद्र्य होतं ते इथे नाहीसं केलेलं आहे असं समर्थांची इथे प्रचिती आहे. ऐसावर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण, श्री सद्गुरु कृपा ऐसी जाणा, दर्शन मात्र दैन्य रे. म्हणजे पहा इथे सद्गुरूंची एवढी मोठी कृपा आहे की नुसत्या दर्शनाने त्यांचं दारिद्र्य गेलेलं आहे. ज्यासी होय श्री सद्गुरु कृपा, त्यासी कैसे दैन्य पाप, कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैसे तया घरी. म्हणजे ज्यांच्यावर सद्गुरूची समर्थांची कृपा होते त्यांच्यावर हे काही दैन्य किंवा त्यांच्यावर कोणतंही पाप राहत नाही, कारण हा कल्पवृक्ष मिळालेला आहे आणि हे सगळ्या मनोकामना पूर्ण करणार आहेत. दैवे उणा असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्री सद्गुरू, तोची उतरेल पैल पारू, पूज्य होईल सकाळशी.
म्हणजे ज्यांना हे काही अष्टविश्व दारिद्र्य घालवायचं असेल, लक्ष्मी प्रचंड प्रसन्न करायची असेल, तर त्यांनी हा श्री समर्थांचा आश्रय घ्यावा आणि ह्या ऐलतीरावरून पैलतीरावर जावं असं इथे म्हणतायत. ह्या गुरुचरित्राचं पारायण वाचन केल्यानंतर, ह्या अध्यायाचं वाचन केल्यानंतर हा मतितार्थ इथे समर्थांनी दाखवून दिलेला आहे. जो कोणा भजेल श्री सद्गुरू त्याचे लादेल इहपरू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वर नांदती. म्हणजे अष्ट ईश्वर इथे नांदणार आहेत, अखंड लक्ष्मी त्याच्या घरी राहणार आहे. आपलं दारिद्र्य हे समर्थ इथे बाजूला करणार आहेत. म्हणून ह्यांना काय करायचं, ह्यांची पूजा अर्चा आपण पारायण करायचं, ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे. श्री समर्थांवर, श्री गुरुदेव दत्त यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री सद्गुरु महिमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनोकामासी कामधेनू तुझ्या घरी. म्हणजे म्हणून ते म्हणतात, सिद्ध सांगतायत नामधारकांना की असा सद्गुरूंचा महिमा आहे. तुम्ही मनापासून पूजा केली, मनापासून भक्ती केली, मनापासून नामस्मरण केलं तर ते तुम्हाला पावणार आहे. तुमच्या घरी सुद्धा कामधेनू येणार आहे असं समर्थ इथे सांगतायत. असं ह्या महिमेचा हा महिमा आहे त्यांचा, जो आपल्याला इथे दाखवलेला आहे. गंगाधराचा कुमार सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार, पुढील कथामृतसार ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरपुरा महिमान द्विज दैन्य हरण नाम अष्टदशोध्याय श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. तर पहा, इथे आपण आज 18वा अध्याय श्री गुरुचरित्रातला पाहिलेला आहे आणि हा 18वा अध्याय एवढा उत्तम आहे. तर आपलं दरिद्र दुःख दूर करणारा हा सामर्थ्याचा अध्याय आहे. तर हा अध्यायही आपण रोज श्रवण केला, रोज वाचनात आणला तर उत्तम आपल्याला फळ लाभेल. आपल्याला अष्टऐश्वर्य इथे लाभ होणार आहे ह्या अध्यायापासून. तर तो तुम्ही नक्की रोज श्रवण करा अशी विनंती. आणि आपल्याला आपल्याला हे जे श्री सद्गुरु चरित्रातले अध्याय आहेत हे असेच पुढे श्रवण करायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हे सद्गुरूंचा महिमा सगळ्यांना आपल्याला सांगता येईल आणि सगळे सुखी आणि समाधानी राहतील. जय सद्गुरू.